जय हिंद मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या या SPS इन्फो यूट्यूब चॅनलवर. चला तर मग आपण आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपला पहिला प्रश्न आहे, अबेल पारितोषिक 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मिशेल टालॅग्रॅड यांना अबेल पारितोषिक 2024 ने सन्मानित करण्यात आले आहे. या प्रश्नामधले आपण काही पॉईंट पाहून घेऊया. सभ्यता सिद्धांत वर्णन करण्यासाठी त्याच्या कार्यासाठी हा पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्काराची स्थापना झाली आहे 23 ऑगस्ट 2001ला. हा पुरस्कार पहिल्यांदा प्रदान करण्यात आला होता 2003 मध्ये जीन पिएरे सेरे यांना. हा पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो? तर इथे पाहून घ्या, गणिताच्या क्षेत्रात उत्कृष्ट वैज्ञानिक कार्य यासाठी हा पुरस्कार देण्यात येतो. 2023 मध्ये लुईस कॅफेरेली यांना हा पुरस्कार देण्यात आलेला होता. चला तर मग आपण बाकी पण पुरस्कार पाहून घेऊया. यावर्षी 2024 मध्ये कोणाकोणाला पुरस्कार मिळालेले आहेत ते. 33वा GD बिर्ला पुरस्कार आदिती सेंडे यांना मिळालेला आहे. त्याच्यानंतरचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 डॉक्टर प्रदीप महाजन यांना मिळालेला आहे. त्याच्यानंतरचा इरास्मस प्राइज 2024 अमिताभ घोष यांना मिळालेला आहे. त्याच्यानंतरचा मिस वर्ल्ड ह्युमॅनिटेरियन पुरस्कार नीता अंबानी यांना मिळालेला आहे. त्याच्यानंतर PV नरसिंह राव स्मृती पुरस्कार रतन टाटा यांना मिळालेला आहे. 33वा सरस्वती सन्मान प्रभा वर्मा यांना मिळालेला आहे. संगीता कालनिधी पुरस्कार 2024 TM कृष्णा यांना मिळालेला आहे. वर्ल्ड विलियर्ड्स म्युझियमचा हॉल ऑफ फेम हा पुरस्कार पंकज अडवाणी यांना मिळालेला आहे. त्याच्यानंतरचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार डॉक्टर उमा रेडे यांना मिळालेला आहे. आपला दुसरा प्रश्न आहे, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या नुसार हुरुन रिसर्च इन्स्टिट्यूटच्या अहवालात आशियातील अब्जाधीश राजधानीचा किताब कोणी मिळवला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मुंबई. त्याच्यानंतरचा आपला तिसरा प्रश्न, इंडियन बँक्स असोसिएशन IBAचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे राज सुब्रमण्यम. मित्रांनो, इथे पाहून घ्या, IBAची स्थापना 26 सप्टेंबर 1946ला झालेली आहे. आपण त्याच्यानंतर काही महत्त्वाच्या नियुक्त्या पाहूया. निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सुखवीर सिंग संधू. त्याच्यानंतरच्या नियुक्ती आहे भारतीय पॅरालिम्पिक समिती अध्यक्ष देवेंद्र झाझरिया. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग अध्यक्ष किशोर मकवाना. दक्षता आयुक्त SAS राजीव. CBSE अध्यक्ष राहुल सिंग. प्रसार भारतीचे अध्यक्ष नवनीत कुमार सहगल. अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ अध्यक्ष नितीन नारंग. इंडियन स्टील असोसिएशन अध्यक्ष नवीन जिंदाल. न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचे MD आणि CEO यापदी निवड झाली आहे गिरिजा सुब्रमण्यम. इंडियन वॅक्स असोसिएशन अध्यक्ष MV राव. त्याच्यानंतरचा आपला समोरचा प्रश्न, एअर ट्रान्सपोर्ट अवॉर्ड्स 2024 मध्ये एअरलाईन ऑफ द इयर साठी नुकतेच कोणाला नामांकन मिळाले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे इंडिगो. 2024 मध्ये इंडिगो, तर 2023 मध्ये नामांकन मिळाले आहे विज एअरला. 2022 मध्ये मिळाले आहे एअर अरेबिया. 2021 मध्ये मिळाले आहे कतार एअरवेज.
त्याच्यानंतर 2024 एअर ट्रान्सपोर्ट अवॉर्ड्स 2024 हवाई वाहतूक पुरस्कार याबद्दल पाहू आपण. अलायन्स ऑफ द इयर कोणाला मिळालेला आहे, तर इथे आहे स्काय टीम. वर्षातील निर्माता कोण आहे, तर एम्बेर. वर्षातील विमानतळ IGA इस्तंबूल विमानतळ जे की तुर्कीमध्ये आहे. एअरलाईन ऑफ द इयर हा इंडिगोला मिळालेला आहे. त्याच्यानंतर FARM म्हणजे फार्म नावाचा उपक्रम किती देशांनी सुरू केलेला आहे, तर फार्म नावाचा उपक्रम 7 देशांनी सुरू केलेला आहे. मित्रांनो, या प्रश्नाला तुम्ही स्टार मार्क करून घ्या आणि तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच फार्मचा लॉंग फॉर्म विचारणार आहे. तर इथे तुम्ही पाहून घ्या. फार्मचा लॉंग फॉर्म आहे फायनान्सिंग ॲग्रोकेमिकल रिडक्शन अँड मॅनेजमेंट प्रोग्रॅम. तर हा कशासाठी आहे, तर शेतीतील कीटकनाशके आणि प्लास्टिकपासून होणारे प्रदूषण दूर करण्यासाठी. त्याच्यानंतरचा आपला प्रश्न पहा. कोणत्या राज्यसंघाने 14वी हॉकी इंडिया सिनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2024 जिंकली आहे, तर या प्रश्नाचे उत्तर आहे हरियाणा. उपविजेता कोण आहे, महाराष्ट्र. आणि 3ऱ्या नंबरला आहे झारखंड. त्याच्यानंतरचा प्रश्न. फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशनच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, तर या प्रश्नाचे उत्तर आहे अश्विनी कुमार. यानंतरचा आपला प्रश्न. नुकतेच पोर्तुगालच्या नवीन पंतप्रधानपदी कोणाची निवड करण्यात आली आहे, तर या प्रश्नाचे उत्तर आहे लुई मॉन्टेनेग्रो. नंतरचा आपला समोरचा प्रश्न. नुकताच डोल जत्रा महोत्सव कुठे साजरा झाला आहे, तर या प्रश्नाचे उत्तर आहे पश्चिम बंगालमध्ये डोल जत्रा महोत्सव साजरा झाला आहे. याच्यानंतरचा आपला प्रश्न. अलीकडे ग्रेट इंडियन बस्टर्डच्या संवर्धनासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे, तर या प्रश्नाचे उत्तर आहे DY चंद्रचूड. तर हा राजस्थानचा राज्यपक्षी आहे आणि गवताळ प्रदेशातील प्रमुख पक्षी प्रजाती मानला जातो. याच्यानंतरचा आपला प्रश्न. रिकामी जागा यांची म्यानमारमध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर या प्रश्नाचे उत्तर आहे अभय ठाकूर यांची म्यानमारमध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.